नमस्कार मंडळी. सामाजिक राजकीय जीवनात वावरताना त्या व्यक्तीला एकदम सतर्क राहावं लागतं. आणि विशेषतः राजकीय फायदा मिळवण्याच्या दृष्टीने ज्या वेळेस टीका टिप्पणी केली जाते त्यावेळेस ती टीका टिप्पणी केलेल्या व्यक्तीला तर अधिकच सतर्कता बाळगावी लागते. कारण त्या व्यक्तीने अशी सतर्कता बाळगली नाही तर ती व्यक्ती कुठेतरी गोत्यात येऊ शकते. आता उदाहरणच द्यायचं झालं मित्रांनो, तर हे आरोप म्हणजे एखादी टीका टिप्पणी किंवा दुसऱ्यावर आरोप कोण करू शकतं? तर जे मुळातच स्वच्छ चारित्र्याची लोक आहेत ती लोक असे आरोप करू शकतात. कारण त्यांना माहीत असतं की आपण काहीच केलेलं नाहीये, आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत, त्यामुळे आपल्यावर ते बुमरँग होणार नाही. आता मोदींचंच उदाहरण घ्या ना. मोदी यांनी किती भ्रष्टाचार बाहेर काढले, पण एकाची तरी हिंमत झाली का की मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप करायला? नाही झाली. कारण मोदींना माहित होतं की आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे पहिल्यांदा त्या व्यक्तीला स्वतःला कळणं आवश्यक असतं. आणि त्यानंतरच ती व्यक्ती दुसऱ्यावर आरोप करू शकते. दुसऱ्या बाजूला राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर देवेंद्र फडणवीस आहेत. तेही स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते कुठल्याही स्कॅन्डलमध्ये हनी ट्रॅपमध्ये भ्रष्टाचारात गुंतलेले नाहीयेत. आणि त्यामुळे ते बिनधडक कोणावरही आरोप करू शकतात. अर्थात पुराव्याच्या अभावी ते कधीच तसे आरोप करत नाहीत. ज्या वेळेस त्यांच्या हातात पुरावे येतात त्यावेळेस ते आरोप करतात. पण काही लोक मात्र अशी असतात की जे स्वतः आपलं घर बघत नाहीत, आपला आचार विचार बघत नाहीत, पण दुसऱ्यावर आरोप करून मोकळे होतात. आणि मग अशा लोकांसाठी म्हणावं लागतं, हमाम में सब नंगे. सगळे नागडे असतात मित्रांनो. आणि ही म्हण आहे आणि ती सत्य आहे. आता हनी ट्रॅप वरून महाराष्ट्राचं राजकारण हे गाजवण्याचा प्रयत्न झाला. आता हा जो हनी ट्रॅप जो ऐन अधिवेशनाच्या काळात ते बाहेर काढण्यात आलं, त्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरडाओरडा केला. पण मुख्यमंत्र्यांकडे त्याचे पुरावे मात्र दिलेले नाही. अजूनही या हनी ट्रॅपचे ट्रेसेस म्हणजे काही भाग मधून मधून मीडियामध्ये येत असतात. पण हा हनी ट्रॅप का पुढे आला? तर भाजपचे आमदार नेते गिरीश महाजन हे त्यामध्ये आहेत, म्हणून हा हनी ट्रॅप त्याला जास्त हवा देण्यात आला. आता एकनाथ खडसे जे कधी भाजपत होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्याच हनी ट्रॅप वरून गिरीश महाजन यांना सातत्याने लक्ष करत होते की गिरीश महाजन त्याच्यात अडकलेले आहेत. अर्थात गिरीश महाजन यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं, पण तरीही एकनाथ खडसे मात्र ऐकत नव्हते. आता एकनाथ खडसे ज्या वेळेस असे आरोप करत होते त्यावेळेस त्यांना याची खात्री होती का की आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत, आपले नातेवाईक हे स्वच्छ आहेत? नसावी कदाचित. कारण काही दिवसानंतरच म्हणजे कालच त्या त्यांचा जावई प्रांजल खेवलकर हे या एका रेव पार्टीमध्ये आढळले आणि त्यावरून त्यांना अटक झाली. आता ज्या वेळेस एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर आरोप करत होते की हनी ट्रॅप मध्ये गिरीश महाजन आहेत, त्यावेळेस एकनाथ खडसे यांना हे माहीत नव्हतं का की आपण किंवा आपलं कुटुंब हे स्वच्छ आहे? नाही माहीत होतं. आणि त्यामुळेच त्यांचे जावई प्रांजल खेवलकर, आता त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बाहेर येत आहेत की कसं ही रेव पार्टी अरेंज केली गेली, ती त्यात मुली होत्या, ड्रग्ज होते का, मद्य पदार्थांचा वापर केला गेला का, हे सगळ्या गोष्टी बाहेर येतात. पण हे सगळं कुठे झालं? तर ज्या वेळेस एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली तिथे ही काढी टाकली गेली आणि त्यानंतरच हे सगळं बाहेर आलं. आता काही लोक म्हणतात की प्रांजल केवलकर यांना अडकवण्यात आलं. आता
अडकवण्यासाठी प्रांजल खेवलकर हे काही लहान मुल आहेत का? त्यांचं कुठे ना कुठेतरी काहीतरी कनेक्शन असणार ना. त्याशिवाय प्रांजल खेवलकर हे फोनवरून त्या रेव पार्टीमध्ये गेले असते. मागे त्यांनी काहीतरी केलेलं असणार. आणि त्यामुळे हा युक्तिवाद त्यांना अडकवण्यात आलं हा तसा योग्य नाहीये. तो अक्षरशः बालिश युक्तिवाद आहे. दुसऱ्या बाजूला रोहिणी खडसे ज्या अर्थातच एकनाथ खडसे यांच्या पुत्री आहेत, कन्या आहेत. आणि त्या सातत्याने महाराष्ट्रातले मिळणाऱ्या ड्रग्ज बद्दल बोलत. त्यांचे कितीतरी ट्विट्स आहेत. वाईट काहीच नाही, बोललं पाहिजे. जी अनिष्ट आहे त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. पण त्याची सुरुवात आपल्या घरातून नको करायला का? फक्त जगाला दाखवण्यासाठी, टीका टिप्पणी करण्यासाठी बोलायचं आणि प्रत्यक्ष आपल्या घरात काय घडतंय हे लक्षात ठेवायचं नाही. याला काय म्हणायचं? म्हणूनच मी सुरुवातीला जी उदाहरणं दिली दोन, मोदींचं आणि फडणवीसांचे, ते स्वच्छ आहेत. ते कुठेही बिनधडक आरोप करतात, अर्थात पुराव्यासह करतात. पण इथे या प्रकरणात म्हणजे हनी ट्रॅप असेल किंवा रेव पार्टी प्रकरण असेल, या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ खडसे ज्यावेळेस टीका करत होते त्यावेळेस काय होतं? ते स्वतः स्वच्छ नव्हते. नव्हते मित्रा. आणि त्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली. आणि शेवटी हे सिद्ध झालं, हमाम में सब नंगे होते. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. माझं लक्षवेध हे चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा, कारण नोटिफिकेशन युट्यूब कडून बंद झालेलं आहे. त्यामुळे आता आमची सगळी मदार आपल्या प्रेक्षकांवर आहे. धन्यवाद.